हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली केक हाऊस. तर आज तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी खूप दिवसातनं मोठा व्हिडिओ बनवत आहे. तर नुकतीच आमची 14 तारखेला वास्तुशांती झाली आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आमचं नवीन घर झालं आहे. तर सांगायचा उद्देश आहे की आज मी तुम्हाला माझी देवघराचं म्हणजे टूर दाखवणार आहे. देवघर कसं असावेत आणि कोणत्या दिशेला असावं देवघर. तर माझं देवघर आहे हे पूर्व आणि पश्चिम दिशेला आहे. तर देवघर हे तुम्ही दक्षिणेला म्हणजे करू शकत नाही आणि उत्तरेला पण. तर पूर्व पश्चिम दिशा बघूनच आपण देवघर करायचं आहे. तर यासाठी म्हणजे खूप आम्ही हे केलं होतं, डिझाईन कुठली पाहिजे देवघराची. तर मी देवघर खूप काही मोठं बनवलं नाही आहे. एक म्हणजे कॉर्नर पीसच मी जिथं माझा डायनिंग टेबलचा एरिया होता त्या जागी मी देवघर बनवलं आहे. डायनिंग टेबल म्हणजे मला एवढं काही खास आवडत नाही. तर यासाठी मी तुम्ही बघू शकता आज आपण ड्रॉवर आवरणार आहोत. तर देवघर तुम्ही बघा पहिल्यांदा. इथे मी आपलं म्हणजे ताट ठेवायचं, जेवायचं, प्रसाद नैवेद्याचं. तर त्यासाठी मी एक हे केलेलं आहे, इथे स्टँड टेबल केलेला आहे असा छोटासा आणि खाली ड्रॉवर केलेला आहे आणि परत त्याच्या खाली मी कपाट केलेला आहे असा कपाटासारखा आणि ह्याला मी रोज गोल्डची फ्रेम लावलेली आहे. आणि इथे तुम्हाला जी ॲक्रेलिक वुडन दिसतं आहे तर ह्याच्यात मी ओमचं म्हणजे डिझाईन मी त्यांच्याकडून घेतलेली आहे सजेस्ट करून. तर ॲक्रेलिक वुडन खूप महाग पण असतं आणि देवघर जवळजवळ आम्हाला याची किंमत तुम्हाला वाटेल सोपं, तर हे देवघर पूर्ण आम्हाला हे 45,000ला बसलेलं आहे. कारण की देवघर आपण जेव्हा रेडीमेड घेतो तेव्हा त्याची म्हणजे लाकूड हे चांगलं नसतं. तर हे लाकूड खूप म्हणजे चांगलं आहे, चांगल्या प्रकारच्या दर्जाचं आहे. आणि ॲक्रेलिक वुडन हे कटिंग करून येतात. तर हे जे आम्ही बॅक साईड डिझाईन ठरवली होती तर गणपतीचीच मी सजेस्ट केली होती. कारण की आपण कुठली पण सुरुवात करताना गणपतीपासूनच सुरुवात करतो. तर त्याप्रकारे मी गणपती आणि शुभलाभ आणि वरती घंटी अशी सोडलेली घंटीची डिझाईन मी त्यांना सजेस्ट केली होती आमच्या इंटरनेटवाल्याला. आणि इथे आपले स्वामी महाराज, श्रीकृष्ण, परत माझे घरचे ताक, विठू रुक्माई, म्हणजे जेवढे देव लागतात तेवढे देव मी ठेवलेले आहेत, जास्त नाही ठेवलेले असे. तर इथे मी आता माझं ड्रॉवर आवरायचा प्रयत्न चालू आहे की आपण कशाप्रकारे ड्रॉवर आवरू शकतो. तर इथे मी पेपर टाकलेला आहे कारण की खाली जे व्हाईट सनमाईक असतं ते खराब होऊ नये म्हणून मी हे ते पेपर ठेवलेलं आहे. तर माझ्याकडे जे प्लास्टिकचे चौकोनी होते डब्बा वगैरे तेच मी वापर केलेला आहे. आणि इथे माझ्याकडे 2 धूप आहे, साई आणि दुर्गेश्वरी. तर हे धूप पण खूप सुंदर आहे चंदनाचे. आणि दिवाळीला जे आपले पणत्या लागतात ते मी एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवलेले आहेत. आणि इथे माझ्याकडे आता चंपा कावेरीचं एक हे आहे, काय म्हणतात, कापूर आहे. तर हा कापूर मी आता गणपती पण लवकरच बसतील. तर गणपतीसाठी मी कापूर जरा जास्तीचा भरून ठेवलेला आहे. आणि ड्रॉवर आवरताना मला काहीच कळत नव्हतं की कुठे काय ठेवावं. पण म्हणून मी म्हटलं घरात जे आपले रिकामे बॉक्स असतात प्लॅस्टिकचे ते यूज होतील. आता ह्याच्यात थोडासाच कापूर आहे आणि अजून एक छोट्या डबीत थोडा कापूर आहे. तर मी तो एकत्र मिक्स केला आहे कापूर. आता या कापूर मधलं वास थोडासा स्मेल वेगळा असतो. म्हणतात की भीमसेन चा कापूर वापरावा. पण भीमसेनी कापूरने आपल्याला म्हणजे कसं होतं, धूर जास्त होतं, त्याच्यामुळे मी तो वापरला नाही आहे. आणि मला तेल पण आणायचं आहे. तेल याचं आपलं मोहरीचं किंवा तिळाचं तेल आणेल मी. तर इकडे माझ्याकडे चंदन आहे. चंदनाचा टिक्का मी देवाला लावते, सर्व देवांना. तर फक्त चंदनाचा टिक्काच आहे. आणि आपल्याकडे म्हणजे शुद्धी करण्यासाठी गाईचं हे काय म्हणतात त्याला, गाईचं गोमूत्र पाहिजे. तर 2 प्रकारचे गोमूत्र मी आणून ठेवलेले आहे. तर अशा प्रकारे गोमूत्र आपण म्हणजे एका चौकोनी डब्यात ठेवलेले आहेत आणि तिथंच मी चंदनाचं हे ठेवलेलं आहे टिक्का.
लेप. आणि इथं ही नाद तर स्वामींना ही नाद तर खूप आवडतं. माझ्याकडे 2 प्रकारचे केवढं अत्तर आहे आणि ही नाद तर हे 2 मी अत्तर वापरते सर्व देवांसाठी. तर जास्त मी काही अत्तर आणलेले नाही आहेत. ही नाद तर हे खूप म्हणजे खूप दिवस जातं माझ्याकडे त्याच्यामुळे. आणि अजून मला लावायचे बरंच सामान, तर कुठे कुठे काही ठेवू मला समजत नाही आहे. आणि सुपारी पण लागतात. सुपारी ही कसं असाव्यात म्हणजे कधी कधी आपल्याला सुपारी सत्यनारायणच्या पूजेला घरात काही प्रोग्रॅम असेल तर लागतं, छोट्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी पूजेसाठी. आणि याच्यात मी धूप आपला भस्म पण ठेवला आहे पांढरा. तर तो पांढरा भस्म मी एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून एका बाऊलमध्ये ठेवलेला आहे. आणि नंतर इथं आपल्या जे रेडीमेड वाती मिळतात त्या पण वाती मी ठेवलेल्या आहेत मोठ्या, आणि छोट्या वाती पण आहेत. तर कसं ठेवावं काहीच समजत नव्हतं, पण खूप आयडिया डोकं लावून मी केलेलं आहे. आणि माझ्याकडे सत्यनारायणचा फोटो आहे, तर तो फोटो पण मी म्हटलं त्याचं ह्याच्या ड्रॉवरमध्ये बसून जाईल. तर त्या प्रकारे मी ड्रॉवरमध्ये हा फोटो ठेवलेला आहे. आणि नंतर मग फोटोच्या वरतीच मी लगेच आपले ह्याचे माझ्याकडे 2 प्रकारचे उदबत्ती आहे. त्याच्यात 5 प्रकारचे वास येतात. इथं उपरणं ठेवलेलं आहे. आपला उपरणं आणि टोपी आणि गमछा हे लागणाऱ्या वस्तू असतात आपल्या पूजेसाठी. तर ह्या कुठे इकडं तिकडं म्हणजे जाऊ नये म्हणून मी लगेच ठेवलेले आहेत. आणि एक पांढरं वस्त्र ठेवलेलं आहे. श्री हनुमान चालीसा एक रोज आमचे बाबा वाचतात त्यांचेच ठेवलेलं आहे. आणि हे बघा, हे मंगलदीप हे मी डीमार्टमधून आणलं. 4 in 1 म्हणजे ह्याच्यात 4 प्रकारचे आहेत वेगवेगळे वास. आणि त्याच्यात म्हणजे आपल्याला चंपा, चमेली किंवा अजून मोगरा असे वेगवेगळ्या प्रकारचे वास मिळतात. तर मी हीच पॅकेट वापरते. ह्याच्यात मला म्हणजे खूप सुंदर वाटतं. म्हणजे ह्याच्यात 4 प्रकारचे आपल्याला वास मिळून जातो उदबत्तीचा. इथे मी गजरा ठेवलेला आहे. आणि म्हणजे जे आपल्या देवांसाठी लागतं वस्तू त्या मी सगळ्या आपल्या ठेवलेल्या आहेत. आणि तूप ठेवलेलं आहे. तूप यासाठी ठेवलेलं आहे की आपल्याला फुलवात करायची असेल तर पटकन तूप आपल्या हातात यावं म्हणून मी थोडंसं बरणे तूप पण भरून ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे माझा ड्रॉवर पण आवरून झालेला आहे. तर ड्रॉवर सेटअप करायचं म्हणजे खूपच हे होतं. आणि इथे मी आपल्याला अगरबत्ती लावायला जे लागतात सोंट्या, तर त्या पण मी त्याच्यात ठेवून टाकलेल्या आहे. पटकन मिळून जातं झटपट. तर देवारा कसा वाटला तुम्हाला माझा ते कमेंट करून सांगा. सोनाली आलान केक हाऊसला पण सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. आणि खूप दिवसातनं व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर नवीन आपल्या घराची होम टूर मी लवकरच तुम्हाला शेअर करेल. आणि थोडंसं माझं पण म्हणजे घरातलं काम चालू आहे अजून. घरात कुठं काय ठेवावं म्हणजे खूप अरेंजमेंट करायला लागते. आणि घर मोठं आहे तर मला म्हणजे जवळ दुपारचे 3च वाजतात काम करण्यासाठी. कारण की व्हिडिओ शूट करायचा, घरातलं करायचं, मुलांचं बघायचं. तर अशा प्रकारे माझं सेटअप झालेलं आहे पूर्ण ड्रॉवरचा. तर आवडला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तर परत एकदा मी तुम्हाला ड्रॉवर दाखवते पूर्ण. आणि आपल्या गणपती बाप्पांचं परत तुम्ही दर्शन घ्या. आणि स्वामींचं, तर स्वामींसाठी पण मी वस्त्र अजून आणणार आहे. तर मी आपल्या आत्ता गोकुळाष्टमी झाली तर गोकुळाष्टमीचा एक व्हिडिओ मी उद्या तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि तो पण व्हिडिओ मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेला आहे. तर तो पण एकदम डीप लॉंगमध्ये तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करेल. तर आपलं ड्रॉवर आवरून झालेलं आहे. खाली मी कपाट तुम्हाला दाखवते परत. कपाटामध्ये मी आपले समया, ताम्हण, परत कानाचा कृष्णाचा पाळणा, म्हणजे छोट्या छोट्या वस्तू ज्या लागतात आपल्या त्या ठेवलेल्या, चौरंग. आणि इथे मला पिण्यासाठी जग मिळालेला आहे. तुम्ही तो पण बघा कसा सुंदर आहे. तर तो पण ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे मी म्हणजे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत इथे. देवाचं ताट, परत समई पण मला नवीन एक आलेली आहे, ते आता गणपतीला वापरेल मी. तर अशा प्रकारे मला मिळालेले आहेत. आणि इथे मी रोज गोल्डचेच हँडल वापरलेले आहेत. तर एकदा परत मी तुम्हाला दाखवलं कशाप्रकारे माझ्या देवघराची रचना मी केलेली आहे. आणि एकदम कोपऱ्याला आहे हे. तर परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय.